वर्षाताई ने कहा, मैं तो कहता हूं। तर बीडमधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। बीडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा, मात्र याच वेळी काही मराठा समाज बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आहे। यापूर्वी धाराशिवमध्ये देखील राज ठाकरे यांना मराठा समाज बांधवांच्या आक्रोशाला, संतापाला सामोरं जावं लागलं होतं आणि आता बीडमध्ये देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। तर बीडमधील ही काही दृश्य आपण पाहतो आहोत। राज ठाकरे यांचं मनसे कार्यकर्त्यांकडून स्वागत केलं जाते, मात्र त्याच वेळी काही मराठा समर्थक, मराठा कार्यकर्ते, मराठा समाज बांधव हे राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी देत आहेत। तर राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर आपण पाहतोय मराठा समाज बांधव जोरदार घोषणाबाजी करताना, आणि आता राज ठाकरे हे या मराठा कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी, त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी गाडीतून उतरल्या। तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। बीडमध्ये राज ठाकरे यांचा ताफा दाखल झाला, मात्र ताफ्यासमोरच मराठा समाज बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। मनसे कार्यकर्ते आणि मराठा समाज बांधव या ठिकाणी आमने सामने आले, मात्र आता राज ठाकरे हे स्वतः गाडीतून खाली उतरत घोषणाबाजी करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतायत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत आणि आज ते बीडमध्ये असताना या ठिकाणी देखील मराठा कार्यकर्त्यांच्या रोषाला, संतापाला राज ठाकरे यांना सामोरं जावं लागलं। या ठिकाणी आपण पाहतोय धाराशिव दौऱ्यावर असताना देखील राज ठाकरे यांच्या हॉटेल बाहेरच मराठा कार्यकर्त्यांकडून ठिया देण्यात आलेला होता आणि आता बीडमध्ये देखील काही मराठा समाज बांधव आक्रमक बनले। राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोरच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। एक मराठा लाख मराठा अशा घोषणा यावेळी देण्यात आलेल्या आहेत। एकीकडे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय जागोजागी राजकीय नेत्यांना मराठा समाज बांधवांच्या संतापाला, आक्रोशाला सामोरं जावं लागतंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत। आज बीडमध्ये आले असता काही मराठा समाज बांधवांकडून राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोरच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा, सोलापूरमधून या दौऱ्याला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। त्यानंतर धाराशिव, लातूर, नांदेड आणि आता बीडमध्ये राज ठाकरे यांचा ताफा पोहोचलेला आहे आणि बीडमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोरच मराठा समाज बांधवांनी घोषणाबाजी केली आहे। यापूर्वी धाराशिवमध्ये राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबलेले होते त्या हॉटेलमध्ये मराठा कार्यकर्ते संतप्त बनलेले होते। हॉटेल बाहेर त्यांनी ठिया देखील दिलेला होता आणि त्यानंतर आता बीडमध्ये देखील राज ठाकरे यांना मराठा समाज बांधवांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर मराठा कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। दरम्यान मनोज जरांगे यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर टीका करताना कुणालाही अडवू नका, कुणालाही विनाकारण मोठं करू नका असं वक्तव्य केलेलं होतं। मराठा समाज बांधवांना त्यांनी हे आवाहन केलेलं होतं, मात्र बीडमध्ये आपण पाहतोय की मराठा समाज बांधवाचे काही कार्यकर्ते, समाज बांधव या ठिकाणी आक्रमक बनले आणि राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोरच जोरदार घोषणाबाजी त्यांनी केली। जात नाहीये आवाज, काहीच तर यावेळी मराठा समाज बांधव त्याचबरोबर मनसे कार्यकर्ते यांच्यामध्ये काही काळ तणावाचं वातावरण देखील पाहायला मिळालं। घोषणाबाजी करणाऱ्या मराठा समाज बांधवांना मनसे कार्यकर्त्यांकडून बाजूला करण्यात आलं, मात्र यावेळी काही वेळ तणाव देखील पाहायला मिळाला।
तर बीडमधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी मराठा समाज बांधव त्याचबरोबर मनसे कार्यकर्ते हे आमने सामने आले। मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली। तर आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर मराठा समाज बांधव नव्हे तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याची माहिती आता समोर येते। त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते अर्थात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते हे बीडमध्ये आमने सामने आले आणि त्यांच्यामध्ये काही वेळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली। त्यामुळे स्थानिक मनसे कार्यकर्ते संतप्त झाले आणि शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद या ठिकाणी पाहायला मिळाला। काही वेळ यावेळी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं, मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत हा वाद मिटवला आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा। सोलापूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली आणि आता बीड। तर बीडमध्ये हा तणाव आपल्याला पाहायला मिळाला। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यावरूनच मनसे कार्यकर्ते संतप्त झाले आणि शिवसेना त्याचबरोबर मनसे कार्यकर्त्यांमध्ये या समोर येऊन निषेध जो आहे हा त्यांच्याकडनं व्यक्त केला होता। आता जर आपण पाहिलं गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत। अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलकांकडनं त्यांना सामोरं जावं लागलं होतं, त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं। मात्र आता जर आपण वस्तुस्थिती पाहायला गेलं तर या ठिकाणी ज्या पद्धतीनं मनसे कार्यकर्ते जमलेले आहेत त्यांच्या गाडीसमोर काही ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत हे समोर आले आणि काहीशी निदर्शनं जी आहेत ही त्यांच्या समोर केली होती। काहीसा गोंधळ जो आहे हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बीडमध्ये पोहोचल्या आपल्याला पाहायला मिळत होता। आणि आता जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं मनसेचे कार्यकर्ते सुद्धा जे आहेत हे उपस्थित आहेत। काहीशी तणावपूर्ण परिस्थिती जी आहे ही आपल्याला पाहायला मिळत होती। आता जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यामुळे तणावाची स्थिती जी आहे ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं। निदर्शनं केली गेली राज ठाकरेंच्या आल्यानंतर। काय सांगाल, ठाकरे गटाचे कार्यकर्ते होते असं कळतंय। इथं हिंदू हृदय सम्राट माननीय राजसाहेब ठाकरे यांना चाहणारा या बीड जिल्ह्यामध्ये असंख्य कार्यकर्ते आहेत। जे फक्त कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचीच फक्त गर्दी आहे, फक्त चाहत्यांची एवढा श्वास घेणे म्हणजे श्वास सुद्धा घेऊ शकत नाही इतका प्रचंड गर्दी या बीड जिल्ह्यात साहेबांना फक्त पाहण्यासाठी आलेली आहे। याचा परिणाम स्वागत जर पाहायला गेलं तर निदर्शनं करण्यात आली त्यांच्या समोर, त्यांच्या गाडी समोर नाही झालेली। ते झाली आता थोड्या वेळापूर्वी झाली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे गाडीतून उतरतानाच त्यांच्या गाडी समोर निदर्शनं केली गेली। मशाल चिन्ह असलेले झेंडे त्यांच्या हातात होते। निदर्शनं नव्हती, स्वागताचा प्रकार होता। इथं स्वागतासाठी थोडीशी गर्दी झाली। ज्यांनी कोणी केले असतील त्यांना आम्ही त्यांना योग्य वेळी योग्य तो उत्तर दिले जाईल। त्यांना जे कोणी असतील, ज्यांनी कोणी आमच्या सन्माननीय राजसाहेबांना काही वेगवेगळ्या प्रकारचे निदर्शनं दिले असतील किंवा काही घोषणा दिल्या असतील विरोधात, जर त्यांचा आम्ही योग्य वेळी योग्य उत्तर देऊ। बस जशाच तसं उत्तर दिलं जाईल। काय भूमिका असणार? आता त्यांना जशाच तसं उत्तर अगदी चोख दिलेलं आहे। पण यावेळेस याच्यानंतर जर त्यांनी असं काही कृत्य केलं तर त्यांना निश्चितरित्या ज्यांनी त्यांच्याच पद्धतीत उत्तर दिलं जाईल। हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आहे, त्यांना आताच जागच्या जागे स्पॉटवर त्यांना आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रचार केला। काय त्यांनी केला, काय म्हणून विरोध केला? त्यांनी विरोध काहीच नाही, ते राजकीय दृष्टिकोन, राजकीय भूमिकेच्या दृष्टिकोनातूनच आले होते। सन्माननीय राजसाहेबांची ताकद या बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांचा पक्ष फुटलेला आहे, जे कोणी असतील त्यांचा, त्याच्यामुळे त्यांना ते पाहत नाही। त्या दृष्टिकोनातूनच ते या बीड जिल्ह्यामध्ये इथं आले होते राडा करण्यासाठी, पण आम्ही त्यांचा मनसुबा सोडून दिला। नक्कीच हे सगळे मनसेचे कार्यकर्ते आहेत। काहीशी तणावपूर्ण स्थिती जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते। आपण बाहेर जर बघितलं गेलं तर पोलिसांचा सुद्धा कडेकोट बंदोबस्त जो आहे हा सगळ्या परिसरात तैनात करण्यात आलेला आहे। कारण का मनसे अध्यक्ष राज ठाकरे हॉटेलच्या समोर आल्यानंतरच काही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोर एक बॅनर घेऊन निदर्शने केली। त्याचसोबत मोठी घोषणाबाजी सुद्धा जी आहे ही केलेली आपल्याला पाहायला मिळते। आता जर आपण पाहायला गेलं तर त्या कार्यकर्त्यांनी
कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे आणि आत्ताची स्थिती जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी बंदोबस्त जो आहे हा आता वाढवलेला आहे. कुठच्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याच्यासाठी या ठिकाणी संपूर्ण परिसरात आता बंदोबस्त सुद्धा जी आहे ही वाढवायला घेतलेली आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं मनसे कार्यकर्ते सुद्धा हे जमलेले आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बीडमध्ये पोहोचल्यानंतर काहीसा रोष जो आहे हा त्यांच्या गाडीसमोर काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे.